वैदही हॉल मध्ये आवडलं असेल तर किचन मध्ये मला मदत करायला ये. अगं दीदी, नाश्ता आणि चहा कधी करायचा आहे? अजून निखिल आलाय का? तू पण काय टाइमपास करतो इतका वेळ जॉगिंग मध्ये? मी चहा करून ठेवते, तो आला का आपण सोबत असतो. आलास तू? किती वेळ झाला? वेळ तर लागणारच ना. सरक बाजूला. हा कधीच नीट बोलू नाही शकत. अरे बसला काय? मी तुझ्यासाठी नाश्त्यासाठी थांबलो ना. काय नाश्ता नाश्ता नाश्ता. निखिल, मी आलेच बाजारात जाऊ. तुला यायचंय का वैदही माझ्यासोबत? नाही दीदी, मी घरीच थांबते. तुझा बाजारात, मी चाललो आता झोपायला. आता झोपेतून उठून आला होता ना, किती आळशी. जाऊ दे. मला थोडं पाणी देता का प्यायला? हा आणते, बस तू इथे. यांचं घर तर चांगलंच दिसायला. मी या शहरात तर नवीनच आहे. आता मी कुठं राहायचं मला ते तर काहीच कळत नाही असं झालं. मी या दीदीला विचारून बघते की यांच्या घरात मला थोडा दिवस ठेवलं तर चांगलंच होईल. धन्यवाद. थांबा. काय झालं? थांबायला का लावलं तू? मी तुम्हाला एक विनंती करते. मी या शहरात नवीन आली. तुम्ही मला प्लीज तुमच्या घरात थोडे दिवस ठेवू शकता?
दादा दीदीच्या परवानगीशिवाय हिला कसं घरात ठेवू? मी हिला लपून ठेवते घरात, कोणालाही नाही कळणार. चालेल, पण तुला या घरात लपून राहावं लागेल. चालेल. थांब, मी ग्लास ठेवून घेतला. लपून राहावं लागेल. मी जेव्हा सांगेन तेव्हाच तू बाहेर यायचं. हो, मी इथून कुठं पण हलणार. चालले आता खाली. मी या शहरात नवीन आले. तुम्हाला कोणीतरी होतं. आधी मी वर जाऊ. काय झालं ग? अगं दीदी, तू वरती का चाललीस? तो कोणीतरी दिसलं मला वरती जाताना, म्हणून मी बघायला चालले. अगं थांब दीदी. काय झालं? अगं दीदी, मी बघते ना, तू कशाला त्रास करून घेतेस? नाही, मीच बघ. कोणीच नाहीये. मला भास झाला. कुठे गेली? मी जेव्हा तुमच्या बहिणीला बघितलं ना, तेव्हाच मी तिला बोलले. बरं केलंस, मला वाटलं तू दीदीला दिसून जाशील. अशीच सावध राहणी आता वर.